मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींना आतुरता आहे जी.आर कधीपर्यंत येणार आहे व 1500 रुपयांचे वितरण फेब्रुवारी हप्ता कधीपर्यंत येणार आहे ही सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण मंत्री अदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट सांगितलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती हप्ते जमा झाले नक्कीच सांगायचं आहे, कारण मार्च महिना तुम्ही पाहू शकता। मार्च महिन्याचा आता 14 तारीख आहे व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत की जी.आर कधी येणार। बघा 6 तारखेला अधिवेशन झालं ज्यामध्ये बजेट ठरलं। लाडक्या बहिणींनो, यामध्ये बजेट ठरलं की पूर्णपणे पुढचा जो वर्ष आहे म्हणजेच काय एप्रिल 2026 पासून ते पुढील मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती हप्ते किती पैशांची तरतूद होणार हे सगळं बजेटमध्ये ठरलेलं आहे। व जे काही बजेट आधी झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच हप्ता वितरण होणार आहे। आपले महसूल विभागाचे जे मंत्री आहेत बावनकुळे त्यांनी सुद्धा जेव्हा पत्रकारांशी बोलताना विचारले गेले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचं वितरण कधी होणार, त्यांनी सुद्धा उत्तर दिलं होतं की लाडक्या बहिणींचे वितरण मार्च 2026 संपायच्या पूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देणे गरजेचं आहे। कारण हे काय असते की फायनान्शियल इयर मार्च 2026 मध्ये जे लास्ट इयर म्हणजे 2025 आणि 26 असं संपून जातं व एप्रिल 1 तारखेपासून नवीन इथे फायनान्शियल इयर सुरू होतं, त्यामुळे पैशांचं वितरण करावंच लागतं। मग आता 19 तारखेला गुढीपाडवा आहे, मग गुढीपाडव्याच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये व मार्चचे 1500 रुपये जमा करणे अत्यंत गरजेचं असणार आहे, कारण लाडक्या बहिणींना नक्कीच इथे गरज असणार आहे। व फेब्रुवारीचा हप्ता व मार्चचा हप्त्याचा 3000 रुपये तुम्ही जमा केले तर नक्कीच लाडक्या बहिणींवर ही जी काही गुढीपाडवा आहे अत्यंत छान प्रकारे त्यांना साजरा सुद्धा करता येणार आहे। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा। दोन्ही हप्ते एकत्रितपणे जमा झाले पाहिजे आहे का, कारण अजूनही जी.आर आलेला नाही व लाडक्या बहिणी आता विचार करत आहेत की कधीपर्यंत जमा होतील। बघा आता आज शनिवार आहे 14 तारीख, तर हप्त्याचं कोणतेही वितरण होण्याची शक्यता नाही, कारण जी.आर निघण्याचीही दाट शक्यता नाही। उद्या रविवार आहे त्याच्यामुळे सुद्धा इथे जी.आर निघणारच नाही। व आता मेन इम्पॉर्टंट तारखा म्हणजे काय 15 तारखेपासून तुम्ही वाट पाहू शकता 16, 17, 18 आणि 19, कारण पाडव्याच्या पूर्वी लाडक्या बहिणींना हे वितरण होण्याची दाट शक्यता आहे असं सुद्धा वर्तवली जात आहेत। आता फेब्रुवारी हप्ता जर 19 तारखेपूर्वी झालं तर 31 तारखेच्या आधी मार्चचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येऊ शकतात, म्हणजे हे 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता 15 मार्च ते 20 मार्च हे वितरण होण्याची शक्यता आहे। याच्या आधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जे निधी वितरित झाली होती ती 98 कोटी निधी होती। 98 कोटी इतकं जे काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे निधी दिला होता, पण आता महिला व बालविकास विभागाला निधी देण्याची गरज नाही, कारण का तरी ते पुरवणी मागणी आहे ते सुद्धा मान्य झालेली आहे। पुरवणी मागणी अत्यंत महत्त्वाचं आहे। आता सरकारकडे एकच विनंती, तुमच्याकडे निधी आहे, पुरवणी मागणी आहे, बजेट ठरलेलं आहे, तर लाडक्या बहिणींचे पैसे थांबवू नका, कारण लाडक्या बहिणींना गरज आहे व तुम्हीच सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना सक्षम इंडिपेंडेंट बनवण्यासाठी ही योजना काढलेली आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तुम्ही हे पैसे टाकता, त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्लॅनिंग केलेलं आहे। मुलांचं शिक्षण असू द्या किंवा काही वस्तू खरेदी केलेली असू द्या, कशाचा हप्ता असू द्या, त्यावरती दिलेला आहे। आता ज्यांची KYC दुरुस्ती झालेली आहे त्यांना सुद्धा त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणारच आहे। पण आता काय KYC दुरुस्ती करण्यासाठी 31 तारखेपर्यंत इथं मुदत असणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो KYC दुरुस्ती प्रक्रिया करून घ्या। मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आली होती, ती म्हणजेच काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहे, त्यामुळे अशा गोष्टींकडे अशा अफवांकडे लक्ष देऊ नका। 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना KYC करण्याची जी काही संधी आहे ते देण्यात आलेली आहे। बरं ठीक आहे, तुम्ही संधी देण्यात आलेली आहे 31 तारखेपर्यंत, त्यावेळेस KYC नवीन पद्धतीने करण्यासाठी सुद्धा लाडक्या बहिणींना दिली पाहिजे आहे संधी, कारण लाडक्या बहिणींना गरज आहे म्हणूनच तुम्ही ही योजना काढलेली आहे, बरोबर आहे का। मग KYC ज्यांची झाली नाही त्यांच्यावर अन्याय होत आहे असं सुद्धा लाडक्या बहिणी म्हणत आहे, कारण काही ठिकाणी माहितीच नव्हतं की KYC हे लाडकी बहीण योजनेची करायची आहे। असं वाटत होते की जी बँकेची KYC आहे
तेच करावे लागणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे हेलपाटे बँकेत जात होते व ही ई-के-वाय-सी वेगळी होती. तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा कॅम्प लावून लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले ई-के-वाय-सी करण्यासाठी. जर तुम्ही लाडक्या बहिणींना मदत केली असते तर नक्कीच आता जवळजवळ 90% लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली असती, ज्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया राहिलेलीच आहे, झालीच नाही. बरं ठीक आहे. आता दुसरी एक अपडेट आहे ते म्हणजेच काय की सुमारे 18 लाख लाभार्थ्यांनी संधीचा फायदा घेतलेला आहे ई-के-वाय-सी दुरुस्ती करायची व जवळजवळ जेव्हा नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला होता त्यावेळेस 40 ते 45 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नव्हते. त्यातील 18 लाख लाडक्या बहिणींची संधीचा फायदा घेतला, ई-के-वाय-सी दुरुस्ती झालेली आहे. बाकीच्या महिलांना सुद्धा ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी नक्की संधी दिली पाहिजे आहे. पुरवणी मागणी जर आली असेल, महिला व बालविकास विभागाकडे निधी उपलब्ध आहे तर लवकरात लवकर जी-आर काढा, एक तारीख ठरवा, जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही. हे 1500 रुपयांचं वितरण होईल. आता जसं आपण म्हटलेलं आहे, जर पाडव्याआधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण केलं तर तुम्ही ते आता असंही उशिराच झालेलं आहे तर 3000 रुपयांचं वितरण नक्कीच झालं पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच 100% कमेंट करा. काही प्रश्न असू द्या लाडकी बहीण योजने रिलेटेड नक्कीच कमेंट करून विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.